अकोल्यात अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। संविधानिक हक्क, आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये अकोला जिल्ह्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यातून तसेच राज्याच्या इतर भागातून हजारो नागरिक सहभागी झाले। महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आणि या पार्श्वभूमीवर सकाळी अशोक वाटिका येथून मोर्चाला सुरुवात होऊन तो झाला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे अनुसूचित जाती समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय न्याय मिळावा म्हणून आरक्षणाची तरतूद केली होती, असे आंदोलकांनी सांगितले। माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने शासनाला अहवाल सादर केला असून तो अद्याप सार्वजनिक न झाल्याने समाजात संभ्रम आणि असंतोष निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा आणि संपूर्ण अहवाल जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण अकोल्यातील आंबेडकरवादी समाज या ठिकाणी एकजुटीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। अशोक वाटिकेपासून हा मोर्चा निघालेला आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत। या मोर्चाची प्रमुख मागणी अशी आहे की आरक्षणामध्ये जो उपवर्गीकरणाचा घाट या व्यवस्थेने घालत आहे, या माध्यमातून आरक्षणामध्ये फूट पाडून अ, ब, क, ड अशा पद्धतीची विभागणी केल्या जात आहे। यामध्ये विशिष्ट एका जातीला गृहीत धरून इतर 58 जातींना लक्षात घेतल्या जात नाही आहे। त्यामुळे आमची अशी या माध्यमातून मागणी आहे की आरक्षणामध्ये होणारं उपवर्गीकरण हे तात्काळ रद्द झालं पाहिजे। बदर समितीने जो अहवाल सादर केला तो अजूनही जनतेपुढे मांडलेला नाही। ते बदर समितीचा जो अहवाल आहे हा गठीत करत असताना 59 जातीतल्या प्रतिनिधींना त्यांनी मान्यता दिलेली नाही, म्हणून हा अहवालही रद्द करण्यात यावा। ही प्रक्रिया आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ थांबण्यात यावी, यासाठी जनताचा प्रचंड आक्रोश या अकोल्यामध्ये आज पाहायला मिळत आहे। नमस्कार। आज आम्ही जन आक्रोश मोर्चातर्फे जे एससीचे जे उपवर्गीकरण होणार आहे, जे 2 जातीमध्ये किंवा काही जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम आहे ते उपवर्गीकरण रद्द करावं आणि हा जो शासनाचा समाजामध्ये भेद पाडण्याचा जो निर्णय आहे तो कुठेतरी थांबण्यात यावा आणि एससीचे ऐक्य बाधित राहावं, यासाठी आम्ही मोठ्या संख्येनं इथे जन आक्रोश मोर्चाच्या द्वारे एससी उपवर्गीकरण रद्द व्हावं यासाठी सर्व आम्ही एकजूट झालेलो आहोत आणि या अनुषंगाने आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे की उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।